राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एकमेव मुंबईचे नगरसेवक अजितराव राणे सध्या आमच्यासोबत आहे. अजितजी, सकाळपासून एक बातमी येत आहेत की तुम्ही महायुतीला पाठिंबा दिला आहे. खरं काय आहे? कोणाला पाठिंबा दिलाय? नाही, मी महायुतीला पाठिंबा दिलेला नाही. मी शिवसेना एकनाथ शिंदे, मी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. की मी पाठिंबा या शर्तीवर दिलेला आहे की मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुझ्या विभागामध्ये कोणताही निधी मी कमी पडू देणार नाही याची खात्री तुम्हाला देतो. मी त्यांना कोणत्याही प्रकारची अट टाकलेली नाही. फक्त मला विकास निधी कोणता कमी पडता कामा नाही याची मला आपण खात्री द्यावी, एवढंच त्यांच्यासमोर मी ठेवलेले आहे. पण हा निर्णय तुमच्या पर्सनली आहे की पक्षाचा निर्णय? नाही, हा तसा निर्णय मी घेतलेला होता आणि मी हा ताईंना मी या संदर्भात मी त्याची कल्पना आमच्या ताईंच्या ऑफिसमध्ये काही काम करतात त्यांची PS, मी त्यांच्याशी बोललो. मुंबईची आता सध्या आमच्याकडे जे मुंबईची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे मी त्यांच्यावर ही गोष्ट कानावर टाकलेली आहे. आणि हा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जरी निर्णय घेतलेला नसला तरी मी काही वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकून मी माझा निर्णय माझ्या निधीसाठी, माझ्या विभागाच्या विकासासाठी मला हा घ्यावा लागेल. कारण मी एकटाच या ठिकाणी आहे. पण मी तुम्हाला अतिशय खात्रीने आणि जबाबदारीने सांगतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आहे आणि पवार साहेबांच्या सोबत मी पक्षामध्ये राहणार. चर्चा असंच पण आहेत की तुम्ही पक्ष प्रवेश पण करणार आहात का? कारण तुम्हाला पण आता बरेच लोकांचा फोन येतो. मला पक्ष प्रवेशासाठी 16 तारीखच्या रिझल्टच्या नंतर रात्रीपासून माझी ही सुरुवात झालेली होती पक्ष प्रवेश करण्यासाठी. पण मी अतिशय तुमच्या माध्यमातून राज्यातील किंवा मी माझ्या पक्षातील मी शरदचंद्रजी पवार साहेबांचा भक्त आहे. मी पवार साहेबांच्या सोबत मी कायमस्वरूपी राहणार, मी काम करणार. फक्त एवढंच की मी आज एकमेव नगरसेवक या ठिकाणी आहे. मला माझ्या विभागातील लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून पुष्कळ आहेत आणि म्हणून मी हा निर्णय माझ्या वैयक्तिक मी घेतलेला आहे. मी माझ्या नेत्यांच्यासोबत, काही नेत्यांच्यासोबत या विषयावर मी चर्चा केलेली आहे. परंतु मी हा निर्णय आता घेतलेला आहे की मला माझ्या विभागातील विकास निधी मला कुठेही कमी पडू देणार नाही याची खात्री सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिली आणि त्यानंतर मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही शरद पवार साहेबांसोबत चर्चा करणार आहेत का हा विषय? जी, मी पवार साहेबांच्या सोबत या विषयावर मी चर्चा नक्कीच करेन. पण आमच्याकडे फार मोठी या राज्यावर, महाराष्ट्रावर आणि खास करून पवार परिवारावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारावर फार मोठे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये पवार साहेबांशी आता बोलणं मला योग्य वाटणार नाही. पण मी पवार साहेबांनी मला यावेळेला सांगितलेलं आहे की मी तुझ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी येणार आहे आणि त्याच वेळेला निमंत्रण ज्या वेळेला मी द्यायला जाणार त्यावेळेला मी पवार साहेबांच्या कानावर शब्द घालणार. शिवजयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे पण येणार अशी पण चर्चा आहे. जी, एकनाथ शिंदे साहेबांना मी त्यावेळेला त्यांना बोललो तर त्यावेळेला बोलले की मी नक्कीच तुझ्या कार्यक्रमामध्ये येणार. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महोत्सव गेल्या मी 25 वर्षापासून मी करतोय आणि 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोक या कार्यक्रमामध्ये येतात. मी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2007ला नगरसेवक होतो आणि ज्यावेळेला 2000ला मी सुरुवात केलेली त्यावेळेला पण वेगवेगळ्या पक्षाची सर्व लोक माझ्या या शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला येतात. पण असं काय होतं की तुम्हाला पाठिंबा देण्याची गरज पडली? काय विजन आहे, काय करायचं कुरारमध्ये? नाही, मला विजन मी तुम्हाला सांगतो की कुरार भाग हा स्लमने व्यापलेला माझा कुरार विलेज आहे आणि कुरार विलेजमध्ये मला जर तिसरी वेळ मला लोकांनी निवडून दिलं असेल तर नक्कीच लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत. मी 2017ला मला थोड्या मताने माझा पराभव झालेला होता. पण 2017 नंतर तीच लोकांना घेऊन मी माझा तोच पक्ष, तोच नेता, तोच झेंडा घेऊन मी लोकांच्या समोर गेलेला आहे आणि लोकांनी मला निवडून दिलं. याच्या पाठीमागचा अर्थ की माझ्याकडे ट्रॉफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माझ्याकडे स्लम डेव्हलपमेंटचा विषय फार मोठामध्ये आहे. रिडेव्हलपमेंटचा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माझ्या विभागामध्ये नशेचा प्रकार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कुरार गावाच्या जे DP प्लॅनमध्ये जे रस्ते खोलायचे आहेत ते जोपर्यंत डेव्हलपमेंट होणार नाही तोपर्यंत रोड खोलणार नाहीत आणि तोपर्यंत मला ट्रॉफिकची समस्या मला निवारण होणार नाही. आणि म्हणून मी ज्यावेळेला पाठिंबा देणार त्यावेळेला मी माझ्या विभागातील प्रमुख लोकांशी, प्रमुख कार्यकर्त्यांशी मी चर्चा करूनच मी हे केलेलं आहे आणि मी 100% मी तुम्हाला खात्री देतो, मी माझ्या नेत्यांना पण ह्या गोष्टी मी पटवून देईन
की माझ्या विभागाच्या डेव्हलपमेंटसाठी या भागातील विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही असं या राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतरही मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आता देत आहे. अजून एक चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण होणार आहे. तुम्ही मुंबईच्या एकमेव शरद पवार गटाचे नगरसेवक पण आहेत, तुमची पण भूमिका महत्त्वाची आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमची काय इच्छा आहे? नाही, विलिनीकरण व्हावं, 100% व्हावं, पण विलिनीकरण होऊ देणार नाहीत. या राज्यामध्ये, या देशामध्ये प्रफुल्ल पटेल नावाचा राजकीय दलाल म्हणून ज्याची ओळख आहे तो होऊ देणार नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हे छगन भुजबळ, ह्या सर्व लोकांमुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खास करून मुंबई शहरामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की 2017ला महानगरपालिकेसारखा माझ्यासारखा एका झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता ज्यावेळी इलेक्शनला लढतो त्यावेळेला झोपडपट्टीच्या एका मिटिंगमधून प्रफुल्ल पटेलांचा, छगन भुजबळांचा, धनंजय मुंडेंचं, सुनील तटकरेंचं मतदार आम्ही तुम्हाला का मतदान करणार नाही, तर ह्या लोकांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला याचा आकडा ह्या लोकांनी वाचून दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की मुंबई शहरामध्ये लोक विचार करूनच मतदान करतात की रावराणेच्या पक्षाचे लीडर कोण आहेत. तर आम्ही आदरणीय पवारसाहेब हा आमचा देशाचा लीडर आहे, माझ्या पक्षाचा लीडर आहे, मला अभिमान आहे, मी गर्वाने मी सांगतो. परंतु त्याचबरोबर असली नालायक लोकांची फौज पण आमच्याकडे मोठी झाली याचं दुःख आम्हाला मुंबई शहरामध्ये नक्कीच आहोत. म्हणून मी तुम्ही याच्यापूर्वी कधीही पाहिलं असेल, मी ह्या लोकांचा कधीच माझ्या बॅनरवर मी फोटो कधीच टाकला नव्हता. छगन भुजबळ सारखा नालायक माणूस या पक्षामध्ये मोठा होतो. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची ओळख ही राजकीय दलाल म्हणून सर्वजण त्यांना ओळखतात. त्याच्यामुळे या लोकांनी आपल्या पदाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे आणि खरी ह्या लोकांची जागा तुरुंगात आहे. पण आज लोकांच्या समोर नेते म्हणून फिरतात, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.